सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आज मी माझ्या व्हिडिओमध्ये काल साजरा केलेला 31 आणि आज नवीन वर्षाचा दोन्ही मिळून व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओला करूया सुरुवात। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। रात्री 12 वाजता आम्ही टाईम सेट केला आणि आम्ही 31 बरोबर 12 वाजता केक कट करून आम्ही सेलिब्रेशन केला। त्यानंतर माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला फोटोमध्ये माझे मिस्टर, माझे पुतणे आणि माझे 2 मुलं दिसत आहेत। सकाळी 7 वाजता मी नेहमीप्रमाणे उठली आणि अलार्म बंद केला आणि सकाळी उठले। मी सकाळी बाहेर खिडकीतून बघत होते, किती सुंदर व्ह्यू हा 1 तारखेचा मला दिसत होता। दिवस तोच होता, पण नेहमीप्रमाणे काहीतरी वेगळं वाटत होते आजच्या दिवशी, म्हणून रांगोळीने सुरुवात करावी ठरवले आणि मी रांगोळी काढून नव्या दिवसाची सुरुवात करायची ठरवून रांगोळी काढायला बसले। रांगोळी काढताना एक वाटत होतं की रांगोळी हे हिंदू धर्माप्रमाणे शुभ आहे, त्यामुळे मी या दिवसाची सुरुवात रांगोळी काढून केली। नवीन वर्षात काहीतरी बनवलं पाहिजे, म्हणून आज मिस्टरांनी मिळून आम्ही सांबार वड्याचा बेत केला। त्यासाठी मी सांबार बनवत आहे। सांबारमध्ये टाकण्यासाठी मी कांदा, हळद, मीठ आणि शेवग्याची शेंग कापून ती त्याच्यात टाकली आणि कुकर शिजण्यासाठी गॅस ऑन करून कुकर ठेवला। आता मी सांबार झाला, आता वड्याची तयारी करणार आहे। वड्याच्या तयारीसाठी मी कोथिंबीर, अद्रक, लसूण, मिरची घेतली आणि बटाट्याचा किस करून घेतलेला आहे। तर आता त्याचं सगळं पूर्ण मी खलबत्त्यामध्ये ठेचणार आहे। मिक्सरमध्ये ठेचल्यावर एवढी बटाटा वड्याची चव खास लागत नाही, त्यामुळे मग मी फोडणी, जिरे, मोहरी आणि त्याची फोडणी केली आणि जे बटाट्याचे मिश्रण आहे ते त्याच्यात टाकून चांगले हळद वगैरे घालून परतून घेतले आणि ते मिश्रण थंड करायला ठेवले। मिश्रण थंड झाल्यानंतर मी त्याचे गोल चपटे वडे करून घेतले आणि एका साईडला मी बेसन पिठाचा गोळ तयार केला आहे। तर त्यात मी पाणी आणि मीठ घालून ते त्यातल्या गाठी व्यवस्थित फोडून घेतल्या आहेत, जेणेकरून त्या वडे तळताना मध्ये मध्ये येणार नाहीत। बटाट्याचा आकार मी खास करून वड्याचा आकार मी चपटा ठेवला आहे, कारण वडे हे गोळ असले तर ते कच्चे राहतात आतून। आता सांबार शिजला आणि आता आपण सांबारची फोडणी करून घेऊ आणि मग वडे तळायला घेणार आहे। त्याच्यात मी सांबार मसाला एव्हरेस्टचा घातला आहे आणि हे मिश्रण मी चिंचेचा कोळ घालून मिक्स करून चांगल्या प्रकारे घेतले आहे आणि आता त्याच्यात ते जरा थोडे मिश्रण माझे घट्ट झाल्यामुळे मी त्यात थोडं पाणी ओतणार आहे आणि पाणी ओतून ते मिश्रण मला हवं तसं रिसर करून घेणार आहे। आणि आता त्याच्यामध्ये एक टोप घ्यायचा, त्या टोपामध्ये तेल घालायचं। तेलमध्ये जिरे, मोहरीची फोडणी करून जो घरगुती मसाला आहे तो मी 1 चमचा वापरला आहे तिखट चवीनुसार आणि जे मिश्रण आहे ते घालून ढवळून घेतले व मीठ घालून व्यवस्थित परतून जेवढं मला रस हवा आहे, ग्रेव्ही हवी आहे, तेवढी मी करून घेतली आहे। आता आपण वडे तळायला सुरुवात करूया। त्यासाठी एका कढईमध्ये तेल तापवून मी आता एक एक करून वडे तळून घेत आहे। वडे चांगल्या प्रकारे भाजण्यासाठी पहिले कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत, त्यासाठी ते दोन्ही साईडनी नीट भाजून घेणे गरजेचे आहे। अशा प्रकारे वडे तयार झाले आहेत, बटाटे वडे, आणि सांबारही इकडे एका बाजूला रेडी झाला आहे। अशा प्रकारे मी मिस्टरांची थाळी सजवली आहे। त्यात 2 पाव, सांबार आणि भात आणि वडे ह्या प्रकारे थाळी तयार करून मिस्टरांना नवीन वर्षाची मी वाढली व ते खूप खुश झाले। संध्याकाळी आम्ही ओरियन मॉलला जाण्याचे ठरवले पनवेलमधले ओरियन मॉलमध्ये गेल्यानंतर आतमध्ये जे तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये तो या प्रकारचा व्ह्यू आहे। क्रिसमस नुकताच संपल्यामुळे क्रिसमसचे डेकोरेशन केलेले होते। सर्व प्रकारे लायटिंग्स होते। आज नेहमीपेक्षा जरा जास्तच गर्दी होती, परंतु मुलांच्या सांगण्यावरनं की त्यांनी हट्ट केला म्हणून आम्ही मुलांना ओरियन मॉलला घेऊन गेलो। माझा मुलगा सिद्धांतला गेम झोनमध्ये खेळण्यासाठी खूप आवडते
म्हणून त्याला आज नवीन वर्षासाठी मी गेम झोनमध्ये घेऊन गेले. युलीशी माझी प्रिशा पण खूप एन्जॉय करत होती आणि मी पण मिस्टरांबरोबर बास्केटबॉल खेळले आणि मलाही खूप आनंद झाला. माझी जी पुतणी आहे तिनेही आमच्याबरोबर खूप मजा केली. तिने आमचे फोटो व व्हिडिओज काढण्यासाठी मला मदत केली आणि नंतर मग सिद्धांच्या सांगण्यावरून आम्ही पिझ्झा खायला फूड आर्टमध्ये गेलो आणि नंतर तिथे मिस्टरांबरोबर मी टाईम स्पेंड केला. जर मैत्रिणींनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.